राज्यातील काही भागात आज ढगाळ हवामान होते, तर बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे। राज्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी हलक्या आणि वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। राज्यात आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसाचं वातावरण पाहायला मिळालं। आज नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उद्याही अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। उद्यापासून राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अहिल्यानगर, पुणे, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील 4 दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वर्धा, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात बुधवारी तसंच कोल्हापूर आणि भंडारा जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। सिंधुदुर्ग, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सोमवारी काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।